कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, कमळीचं हॉल तिकीट चोरून नेणाऱ्या अनिकाचा डाव ऋषीने उधळून लावलेला असतो आणि वर्गामध्ये परीक्षेला कॉपी करणाऱ्या अनिकाला इथे आता रंगेहात पकडून तिला कॉलेजमधून अन्नपूर्णाने रेस्टिगेट केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अनिकाने पेपर लीक केलेला असतो. म्हणजे तिला एका प्रश्नपत्रिकेचे फोटोज पाठवण्यात आलेले असतात. पण तीच प्रश्नपत्रिका जेव्हा अनिकाला भेटते ना, तेव्हा अनिका त्याची एक पेपरची कॉपी नमिताला नेऊन देते आणि नमिता हा सगळा प्रकार कमळीला सांगते. कारण इथे कमळी नमितासारखे सगळेच विद्यार्थी असतात ज्यांना स्वतःच्या हिमतीवरती पास व्हायचं असतं. जर कॉपीच करायची आहे अनिकासारखी, मग रोज कॉलेजला येऊन फायदा तरी काय? इथे आता अनिकाला स्वतःवरती अजिबात विश्वास नसतो. हा तिला विश्वास असतो या गोष्टीचा की ती कमळीला बीट करू शकत नाही, ती टॉप करू शकत नाही, उलट ती पास होईल की नाही याचा तिला संशय असतो. आणि म्हणून ती इथे स्वतःच्या ग्रॅनी आजीला सांगते की काही झालं तरी आदल्या दिवशी मला प्रश्नपत्रिका भेटायला हवी. आणि ती प्रश्नपत्रिका तिला आता एका माणसाने दिलेली असते आणि ती नमिताला दिल्यानंतर नमिता त्याच्या खूप कॉपीज तयार करते आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना देते. त्यामुळे इथे आता पेपरफुटी झालेली असते. अन्नपूर्णा मॅडम म्हणते की हे सगळं ज्याने कुणी केलं ना त्याला आपण शोधून काढायचंच. पेपर लीक कसा काय झाला, यामुळे आपल्या कॉलेजचं रेप्युटेशन खराब होईल. त्या व्यक्तीला आपण नंतर शोधून काढू. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या आता युनिव्हर्सिटीला ईमेल करा आणि लवकरात लवकर उद्या सकाळपर्यंत आपल्याकडे नवीन प्रश्नपत्रिका आली पाहिजे आणि ती प्रश्नपत्रिका लीक होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची. आणि जर पुन्हा पेपर लीक झाला तर मात्र तुम्हाला सगळ्यांना सिस्टीमवरती जेवढे लोक आहेत ना तेवढ्यांना मी काढून टाकेन, असं अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं. तेव्हा हे प्रकरण कुणाच्याही अंगाशी येऊ नये यासाठी आता कामिनी गप्प बसलेली असते. कामिनी घाबरलेली असते की आता जर सगळ्यांना कळलं ना की पेपर फुटी मी करायला सांगितली होती माझ्या नातीसाठी, अनिकासाठी, का तर अन्नपूर्णाची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती व्हावी म्हणून हा प्लॅन कामिनीने केलेला असतो. पण हे प्रकरण आता तिच्या अंगाशी येणार असतं. म्हणून कामिनी म्हणते की मला तर माहितीच नाही आहे हे सगळं कसं घडलं म्हणून. तेव्हा नयनतारा आणि अन्नपूर्णा म्हणतात की पुन्हा आपल्या कॉलेजमध्ये अशी गोष्ट घडता कामा नये, नाहीतर कॉलेजचं रेप्युटेशन खराब झालं ना तर बदनामी होईल आणि मग आपल्या कॉलेजचं नाव खराब होईल, ब्लॅकलिस्टला जाईल आपलं कॉलेज, असं सुद्धा सांगितलं जातं. त्यानंतर इथे अन्नपूर्णाने सांगितल्याप्रमाणे उद्या सकाळपर्यंत नवीन प्रश्नपत्रिका ही येणार असते. पण आता अनिकाचं काय होणार? कमळी म्हणत असते की अनिका, आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे अभ्यास करून पास होणार आहोत. म्हणून आमच्यापैकी कुणाचाही नंबर आला ना तरीसुद्धा चालेल, आम्हाला फरक पडत नाही. उलट आम्हाला आनंदच होईल की कुणी जास्त अभ्यास केला याचा. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव अनिका, तुला ह्याचा तोटाच होणार आहे. कारण तू कधीही अभ्यास करून पास झालेली नाही आहेस. तू असंच पेपर फुटून किंवा पेपर लीक करूनच तू पास झालेली आहेस. त्यामुळे स्वतः अभ्यास करून पास होण्याचा आनंद काय असतो ना हे तुला कधी बी करणार नाही, असं इथे कमळी तिला सांगते. तेव्हा इथे कमळी आता सगळ्यांना सांगते की बघा, आपल्याला सगळ्यांना टॉप करायचं आहे. पुढच्या वर्षाची परीक्षा फी आपल्याला प्रत्येकाला माफ करता आली पाहिजे. त्यामुळे आपण सगळेजण इथे असा अभ्यास करूया की आपल्या सगळ्यांची परीक्षा फी माफ केली पाहिजे, असं आपल्या कॉलेजला डिसिजन घेता येईल. त्यामुळे प्रेक्षकांनो, जो तो विद्यार्थी जीव तोडून आता अभ्यास करायला सुरुवात करतो. कमळी तर इथे दिवस रात्र मेहनत करत असते आणि निंगीलासुद्धा अभ्यास करायला लावत असते. नमिता तर हुशारच असते, ती पण तिचा खूप जास्त अभ्यास करत असते. आणि याच्यामध्ये अनिकाला टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते, ग्रॅनी आजी मी काय करू? अगं उद्या सकाळी नवीन एक्झाम पेपर येईल आणि काय येणार आहे मला माहितीसुद्धा नाही आहे. मी कसं काय पेपर लिहू? मला तर काहीच येत नाही, मी काहीच अभ्यास नाही केला आहे. आता जर मी पास नाही झाले तर मग ग्रॅनी आजी, माझी ही मॅड आजी आहे ना, ती संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती करणार नाही. मग मी काय करू? तू सांग ना. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ अनिका, तू काळजी करू नको गं. माझ्यासाठी एक मार्ग बंद झाला ना तर मी दुसरा मार्ग निवडत असते. आणि दुसरा मार्ग हाच आहे
की उद्या तुझ्या शाळेवरती म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये एक्झाम पेपरला तू जेव्हा बसशील ना, तेव्हा परीक्षक म्हणून जी व्यक्ती येणार आहे ती माझ्या ओळखीची असणार आहे. जी माझ्या ओळखीची आहे ना, तीच उद्या एक्झाम हॉलवरती येणार आहे तुझी परीक्षक म्हणून. तेव्हा तू एक काम करायचं, तुला जेवढी कॉपी करायची आहे ना तेवढी तू कर, बिनधास्त कर. तुला अडवणारं तिथे कुणी नसणार आहे. कळलं तुला? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने अनिकाची वाट लावायचं ठरवलेलंच असतं. त्यामुळे ती कशीही वाट लावणारच असते. आणि मग तेव्हा काय होतं प्रेक्षकांनो, अनिका इथे आता हव्या तेवढ्या कॉपीज करत असते. जिकडे तिकडे कॉपी ती लपवून ठेवत असते. आणि मग काय, इथे आता कमळीने खूप अभ्यास केलेला असतो. आणि कमळी सकाळी तयार होऊन आता अन्नपूर्णाच्या घरी जाते. तेव्हा तिथे आजोबा असतात, अन्नपूर्णा असते. तेव्हा कमळी म्हणते की आजी, आज माझी परीक्षा आहे, मी तुमचा इथे आशीर्वाद घ्यायला आले, आज आशीर्वाद द्यायला तरी नाही म्हणू नका. तेव्हा इथे कमळी अभ्यासाच्या बाबतीत किती प्रामाणिक आहे हे अन्नपूर्णाला माहिती असतं. तेव्हा अन्नपूर्णाच्या कमळी आता पाया पडते. तेव्हा अन्नपूर्णा काहीच बोलत नाही, तिच्या डोक्यावरती हात ठेवते. तिला वाईट वाटेल असं ती वागत नाही, कारण तो तिच्या परीक्षेचा दिवस असतो. त्या दिवशी तिचा अभ्यास होणं, ती आनंदी राहणं महत्त्वाचं असतं, म्हणून ती तिला आशीर्वाद देते. त्यानंतर कमळी जाते आणि आजोबांचा आशीर्वाद घेते. आजोबासुद्धा तिच्या डोक्यावरती हळूहळू हात ठेवतात. तर इथे कमळीला खूप आनंद झालेला असतो की अन्नपूर्णाने तिला आशीर्वाद दिलेला असतो. तेव्हा कमळी आणि निंगी दोघीजणी परीक्षेला जायला निघतात. कमळी म्हणत असते की निंगे, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज माझा पहिला पेपर आहे आणि आजच्या दिवशी मला आजी आजोबांचा आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे मला चांगला पेपर लिहायचा आहे, मला चांगले मार्क्स हे मिळवायचे आहेतच. ती म्हणते नक्की नक्की तुला चांगले गुण मिळतील, कारण तू अभ्यासच खूप जास्त केलेला आहेस. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी आणि निंगी आता जातच असतात. तेवढ्यातच आता अनिकाने एक प्लॅन केलेला असतो. खरं तर तो प्लॅन असतो कामिनीचा. कामिनी अनिकाला म्हणत असते की काहीही झालं ना तरीसुद्धा उद्या कमळी एक्झाम हॉलपर्यंत पोचली नाही पाहिजे. काहीही झालं तरीसुद्धा तिने परीक्षा नाही दिली पाहिजे, तरच आपण तिला हरवू शकतो. आणि तेव्हा कमळी रस्त्याने जात असताना बाईकवरती एक माणूस येतो आणि तो कमळीच्या हातची बॅग खेचून आता घेऊन निघून जातो. तेव्हा कमळी त्याच्या मागे मागे पळत असते, पण तो माणूस पाठवलेला असतो अनिकाने. त्याच्यामध्ये तिच्या पर्समध्ये तिचा आता पेन असतो, त्याचबरोबर एक्झाम पॅड असतो. त्याच्यामध्ये तिचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉल तिकीट असतो, ज्याच्यामुळे ती परीक्षेला बसू शकते. हॉल तिकीट नसल्यामुळे ती परीक्षेला बसणार तरी कशी? आणि ही गोष्ट तिच्या लक्षात येताच ती खूपच जास्त नर्वस झालेली असते आणि ती कॉलेजमध्ये जाते. कमळी आता रडत असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, अचानकपणे तिथे ऋषी येतो आणि कमळीला म्हणत असतो की कमळी का रडतेस? कमळी आता ऋषीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, ऋषी सर मी काय करू? अहो बघा ना, आज माझा पेपर आहे, पहिला पेपर, आणि त्याच दिवशी कुणीतरी माझी बॅग चोरली आणि तो माणूस पळून गेला. हो, मला माहिती आहे हे कुणीतरी मुद्दामूनच केलं आहे, पण आता त्याच्यामध्ये हॉल तिकीट होतं, पेन होतं, माझा ID होता. आता या गोष्टी जर माझ्याजवळ नसतील तर मी परीक्षा कशी देऊ, तुम्हीच सांगा. तेव्हा ऋषी म्हणतो, ही आहे का तुझी बॅग? तेव्हा कमळी म्हणते, सर माझी बॅग तुम्हाला कशी भेटली? तेव्हा तो म्हणत असतो, कमळी, जेव्हा मला कळलं की तू अन्नपूर्णा आजींकडे त्यांचा आशीर्वाद घ्यायला आली होतीस, तेव्हा मी सुद्धा तुला ऑल द बेस्ट करण्यासाठी घरून निघालो. आणि जेव्हा तू पुढे चालत होतीस ना, त्या मुलाने तुझी बॅग खेचली आणि तो निघून गेला. तेव्हा मी तुझ्या मागोमागच होतो. मी माझी बाईक घेतली आणि सरळ त्याचा पाठलाग केला आणि तो जिथे जाऊन थांबला ना, तिथे जाऊन मी त्याच्याकडून तुझी बॅग खेचून घेतली. आणि हे सगळं कारस्थान अनिकाने केलं होतं, हे सुद्धा ऋषीने कमळीला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे कमळी म्हणते, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आज जर तुम्ही नसता तर मला परीक्षेला बसताच आलं नसतं. आणि तेव्हा इथे ऋषी तिला म्हणतो, आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि पेपरवरती फोकस कर. निंगी, कमळी, तुम्हाला दोघांनासुद्धा ऑल द बेस्ट. तुम्हाला अगदी व्यवस्थित पेपर द्यायचा आहे. तेव्हा ते दोघेही जण आता तयार होतात आणि म्हणतात की थँक्यू सो मच सर. आणि दोघेही एक्झाम हॉलमध्ये जाऊन आता बसलेले असतात. पेपर सगळ्यांना मिळालेले असतात, क्वेश्चन पेपरसुद्धा दिले जातात.
तेव्हा इथे कमळी, निंगी, नमिता सगळेजण आपला पेपर इथे आता व्यवस्थितरित्या लिहित असतात. आणि तेव्हाच अचानकपणे इथे आता जे परीक्षक म्हणून शिक्षक आलेले असतात ना, ते अनिकाला सूट देतात की हवी तेवढी एक्झाम पेपरमध्ये कॉपी करू शकतेस, कारण तिला पैसे देण्यात आलेले असतात. कामिनीने त्याला हवे तेवढे परीक्षकला पैसे दिलेले असतात. तेव्हा एक एक कॉपी काढून इथे अनिका कॉपी करत असते आणि कमळीचं लक्ष जातं, पण परीक्षक तिला काहीच बोलत नसतात. तेव्हा कमळी काय करते, कमळी सरळ म्हणते की 1 मिनिट थांबा. तिकडे अनिका बघा, सगळेजण बघा कॉपी करते आणि तरीसुद्धा आपल्या परीक्षकांचं लक्ष नाही आहे. इथे माझ्या पेपरवरती लक्ष ठेवा. मी आत्ताच्या आता जाते आणि अन्नपूर्णा मॅडम यांना फोन करते. आणि तेव्हा परीक्षक म्हणतात, तू असं काही करणार नाही आहेस कमळी, तू शांतपणे तुझा पेपर लिही. ती म्हणते की मी नाही लिहिणार. आणि कमळी आता बाहेर जाते आणि ती जाऊन आता स्वतःचा पेपर तर पूर्ण लिहितेच, पण जाते आणि अन्नपूर्णाला कॉल करते. अन्नपूर्णा आता कॉलेजमध्ये आलेली असते. तेव्हा कमळी म्हणते की या अन्नपूर्णा मॅडम, इकडे या आणि बघा अनिका इथे कॉपी करते. अनिका कॉपी करते ते चालेल का? मग इथे एवढे विद्यार्थी जे अभ्यास करून आलेत त्याचं काय? तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते की काल पेपर फुटी झाली, पेपर लीक झाला आणि आज अनिका इथे इतक्या कॉपी करते, तिच्याकडे इतक्या कॉपी सापडल्यात, तरीसुद्धा परीक्षक काय करतायत? आत्ताच्या आत्ता परीक्षकांना मी इथून काढून टाकते. आत्ताच्या आता तुम्ही इथून निघून जायचं आणि इथे नवीन परीक्षकाची नेमणूक करायची. आणि त्यानंतर आता नवीन परीक्षक कुणाला बोलवायचं? तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की तुझी काही नयनतारा हरकत नसेल तर फक्त 2-3 तासासाठी तू ऋषीला इथे बोलावतेस का? कारण आता आपल्याकडे दुसरे परीक्षक अवेलेबल नाही आहेत, सगळ्यांच्या ड्युटीज लागलेल्या आहेत. तेव्हा इथे नयनतारा म्हणते की ठीक आहे, मी ऋषीला बोलावते. ऋषीसुद्धा तिथे परीक्षक म्हणून यायला तयार होतो आणि अन्नपूर्णा म्हणते की चल. आणि अन्नपूर्णा तेव्हाच्या तेव्हा इथे आता अनिकाला रेस्टिगेट करते. ती म्हणते कॉपी करणारी विद्यार्थिनी माझ्या कॉलेजमध्ये मला नको आहे, जी दुसऱ्या मुलांसाठी आदर्श बनू शकत नाही, ती फक्त चुकीचा संदेश देऊ शकते, अशा मुलीला मी माझ्या कॉलेजमध्ये ठेवणार नाही. कमळीने ॲक्शन घेतल्यामुळे अनिकाला आता रेस्टिगेट करण्यात आलेलं असतं. आणि त्यानंतर कमळी, नमिता आणि बाकीचे सगळे विद्यार्थी प्रामाणिकपणे आपला पेपर लिहित असतात. आणि तिथे परीक्षक म्हणून आता ऋषी आलेला असतो. तो सगळ्यांवरती अगदी व्यवस्थित लक्ष देत असतो.